यशवंत नगरी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गेल्या कित्येक वर्षापासून मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीच्या माध्यमातून कैलासवासी आमदार आर्थिक विकास महामंडळ आणि ह्या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून पायावर उभा करण्यासाठी या ठिकाणी महामंडळाची व्याप्ती त्या ठिकाणी वाढवली आणि त्याचमुळे आज मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जबाबदारी ह्या ठिकाणी सोपवलेली आहे। सोपवल्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे शिल्पकार सन्माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून ह्या ठिकाणी महामंडळाचा कारभार ह्या ठिकाणी सुरू करत आहे। या सगळ्या आनंददायी कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर सोबत जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय पावसकर साहेब, त्याचबरोबर आमचे पंढरपूर देवस्थान समितीचे महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अतुलजी बाबा, त्याचबरोबर आमचे भरतजी पाटील साहेब आणि सर्वच युवा मोर्चाचे, किसान मोर्चाचे आणि बीएसचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत। आपल्याला कल्पना आहे की अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगार चळवळीमध्ये काम केलेलं आहे, परंतु या ठिकाणी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी 80 ते 82 पर्यंत तो लढा त्यांनी त्या ठिकाणी दिला। 23 मार्चला 1982ला साहेबांनी ह्या ठिकाणी फार असा कठोर असा निर्णय घेतला आणि म्हणून आजपर्यंत आरक्षणापासून मराठा समाज ह्या ठिकाणी वंचित राहिलेला आहे। 1-1.5 वर्षापासून परत एकदा महाराष्ट्राचा तळागाळातील मराठा समाज एकत्र झाला आणि मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रश्न सोडवले पाहिजेत याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। आजही मराठा समाजाचे बरेचसे मागण्या या ठिकाणी टप्प्याटप्प्यामध्ये मागणी पूर्ण होताना दिसत आहेत। मग शिक्षण क्षेत्रामध्ये 50% त्या ठिकाणी फी माफी,
आणि ज्या संस्थेने फी माफी केलेली नसेल त्या संस्थेचं लायसन्स रद्द करण्याचा धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतला. हॉस्टेल बांधलं पाहिजे, हॉस्टेलमध्ये मुलं आपली शिकली गेली पाहिजेत, हॉस्टेलमध्ये राहिले गेली पाहिजेत. या हॉस्टेलच्यासाठी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी योजना त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. असंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची व्याप्ती ग्रामीण भागातील असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना ज्यांना उद्योजक व्हायचं आहे, ज्यांना एकत्रपणे येऊन एखादा मोठा व्यवसाय चालू करायचा असेल किंवा शेतकरी संघटन ज्यांना बांधायचं असेल, अशा वेगवेगळ्या योजनेचा आर्थिक लाभ त्यांना मिळाला पाहिजे. पण तो आर्थिक लाभ मिळत असताना ह्या ठिकाणचे जे प्रामाणिकपणे आमचे अर्जदार असतील, मग ते बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर त्याचा व्याज परतावना जो काही व्याज असेल तो राज्य सरकार ह्या मंडळातून थेट त्या बँकेमध्ये किंवा लाभधारकांच्या अकाउंटमध्ये टाकेल, ही एक वेगळी संकल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडली. आता आपल्या जिल्ह्यातल्या असणाऱ्या तरुणांनी जास्तीत जास्त लोकांनी ह्या महामंडळाचा फायदा घेतला पाहिजे. आपण या ठिकाणी लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे, तरुणांना एकत्र केलं पाहिजे, व्यवसाय प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि बँकेमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट देऊन त्या ठिकाणी बँकेमधून कर्ज मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ह्या महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, सामान्य माणसांच्याकडे पोहोचवण्याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करू. मी परत एकदा आजच्या सातारा जिल्ह्याच्या ह्या भेटीनिमित्ताने मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा आभार मानतो. आमचे मंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील असतील, प्रदेशाध्यक्ष सन्माननीय खासदार दानवेसाहेब असतील, की मला माथाडी कामगारांना या ठिकाणी जी जबाबदारी सोपवली, या जबाबदारी म्हणून मी महामंडळाचा कारभार खूप मोठा वाढवेल एवढंच या ठिकाणी त्यांना आश्वासित करतो.